गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण टाईप 2 डायबिटीस मलायटस मॅनेजमेंट डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी आपलं टाईप 1 डायबिटीस मॅनेजमेंट टॉपिक डिस्कस झालेला आहे. त्यानंतर डायबेटिक किटोएसिडोसिसचे मॅनेजमेंट, हायपरऑस्मोलार हायपरग्लायसेमिक स्टेट त्याची मॅनेजमेंट आपण डिस्कस केलेली आहे. आता डायबिटीजचा विचार केला तर मोर दॅन 90% पेशंट हे टाईप 2 डायबिटीजचे असतात. फार कमी पेशंट हे टाईप 1 डायबिटीजचे असतात. त्यामुळं टाईप 2 डायबिटीज म्हणजे डायबिटीजमध्ये जो मुख्य प्रकार आहे तो टाईप 2 डायबिटीज आहे. आणि आपण हा पाहिलं होतं की हा मुख्यतः 40 वर्षानंतर होतो. आणि त्याची काही कारणं आपण पाहिली होती. एकतर रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी त्या पेशंटमध्ये असते. म्हणजे इन्सुलिन जो हार्मोन आहे तो पॅन्क्रियाज मधील बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मध्ये तयार होतो आणि रिलीज होतो. कधी रिलीज होतो? ज्यावेळेस आपण फूड घेतो, ते फूड मधलं जे ग्लुकोज आहे त्याचं युटिलायझेशन आपल्या टिश्यू मध्ये करण्यासाठी, ब्लड मधलं ग्लुकोज युटिलाइज करण्यासाठी तो इन्सुलिन महत्वाचा आहे. आणि इन्सुलिन ब्लड शुगर लेव्हल ब्लड मधली कमी करण्यास म्हणजे मदत करतो. ती ग्लुकोज युटिलाइज करण्याचं काम तो करतो. तर रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी म्हणजे काय की बीटा सेल इन्सुलिन तयार करतात, परंतु जेवढी गरज आहे तेवढं इन्सुलिन त्या पेशंटमध्ये तयार होत नाही. म्हणजे फूड घेतल्यानंतर ते मधलं कार्बोहायड्रेट युटिलाइज करण्यासाठी, त्यामधलं ग्लुकोज म्हणू शकतो, ते युटिलाइज करण्यासाठी जेवढ्या इन्सुलिनची गरज असते तेवढं इन्सुलिन ह्या पेशंटमध्ये रिलीज होत नाही. म्हणजे इन्सुलिन तयार होतं, रिलीज होतं, परंतु जेवढी गरज आहे तेवढी होत नाही. त्याला आपण रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असं म्हणतो. म्हणजे इथं प्रॉब्लेम बीटा सेल मध्ये आहे. बीटा सेल 100% काम करत नाही, ते 100% कार्यरत नसतात. त्यामुळं त्यामुळं कमी इन्सुलिन रिलीज झाल्यामुळं गरजेपेक्षा तेव त्या इन्सुलिननी ग्लुकोज युटिलायझेशन कम्प्लीट होत नाही आणि त्यामुळे शुगर ही युटिलाइज नाही झाली तर ब्लडमध्येच राहून ब्लड शुगर वाढते. दुसरं कारण जे आहे ते आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे असे या पेशंट ह्या टाईप 2 डायबिटीसचे असे पेशंट असतात की त्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. म्हणजे शरीरात इन्सुलिन असतं, परंतु इन्सुलिन हा इन्सुलिन रिसेप्टरवर कार्य व्यवस्थित करत नाही. म्हणजे इन्सुलिनची लेवल ही नॉर्मलही असू शकते त्या पेशंटमध्ये, परंतु इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे इन्सुलिनचं कार्य मंदावतं. यामध्ये मुख्यतः रिस्क फॅक्टर हा ओबेसिटी असतो. ओबेसिटी इंक्रीजेस इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि जर आपण रेग्युलर एक्सरसाइज केलं तर इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढते. त्यामुळे डायबिटीजच्या पेशंटमध्ये रेग्युलर 45 मिनिट्स एक्सरसाइज करणं अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणजे औषधांबरोबर एक्सरसाइज हा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे मॅनेजमेंट ऑफ टाईप 2 डायबिटीज. इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळं जो पण इन्सुलिन आहे तो चांगल्या प्रकारे रिसेप्टरवर कार्य करेल आणि ग्लुकोज चांगल्या प्रकारे युटिलायझेशन होऊ शकतं. तर इन्सुलिन रेझिस्टन्स मध्ये इन्सुलिनची लेवल ही बॉडीमधले नॉर्मलही असू शकते, जास्तही असू शकते किंवा कमी असू शकते. म्हणजे इन्सुलिन लेवलवर त्याचा काही हे नाहीये. इन्सुलिन रेझिस्टन्स मध्ये इन्सुलिन रिसेप्टर मध्ये प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. ज्यावेळेस रेझिस्टन्स डेव्हलप होतं त्यावेळेस कधी कधी इन्सुलिन जास्त पण सिक्रेट होतं बीटा सेलवरून, परंतु ते इन्सुलिन त्या रिसेप्टरवर कार्यच करू शकत नाही. त्यामुळं इन्सुलिन असूनही उपयोग होत नाही. तर असा जो टाईप 2 डायबेटीसचा जो आपण म्हणतो कारण आहे हे इन्सुलिन रेझिस्टन्स मुळे होणारा डायबिटीस. त्यात ओबेसिटी इज द रिस्क फॅक्टर. ओबेसिटी, जे लोक ओबेस आहेत त्यांना डायबिटीसची रिस्क असते, कारण इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी अदर पॅथॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू डायबिटीसच्या काही अदर थेरीज पण आता पॅथोफिजिओलॉजी मध्ये क्लिअर झालेले आहेत काही वर्षापूर्वी. त्यामध्ये जे इंक्रिटिन हार्मोन्स आहे त्याचा जो डिफेक्ट आहे त्यामुळे ही डायबिटीस होतो. त्यामुळे इंक्रिटिन हार्मोनशी रिलेटेड जे ड्रग्ज आहेत तेही बाजारात आलेले आहेत. तर इंक्रिटिन हार्मोन्स म्हणजे काय की दोन हार्मोन्स आपल्या इंटेस्टाईन मधून तयार होऊन रिलीज होतात, त्यांना आपण इंक्रिटिन हार्मोन्स म्हणतात. ओके. त्याला आहे, त्यामध्ये दोन हार्मोन आहे. ओके. त्यामध्ये
गॅस्ट्रिक GIP गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड एक आहे, आणि GLP ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड असे दोन हार्मोन आहेत. त्याला आपण इंक्रिटिन हार्मोन्स असं म्हणतो. तर इंक्रिटिन हार्मोन्स इन रिस्पॉन्स टू फूड इनटेक ते रिलीज होत सिंथेसाइज होऊन रिलीज होतात. ते इंटेस्टाईन मधून रिलीज होतात इंक्रिटिन हार्मोन. ओके. ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1, गॅस्ट्रिक इन्हिबिटरी पेप्टाइड, हे दोन इंक्रिटिन हार्मोन्स आहेत. तर थोडक्यात तुम्हाला GLP-1 GIP एवढं नावं जरी लक्षात राहिले ठीक आहे, आपल्याला त्यामध्ये डिटेल जायचं नाही. एक्झाम मध्ये इंक्रिटिन हार्मोन्स रिलेटेड ड्रग वर क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे, कारण ते आता रिसेंटली अप्रूव्ह झालेले ड्रग आहे. फक्त डे टू डे क्लिनिक प्रॅक्टिस मध्ये ते ड्रग त्यावर सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग पण कॉमनली यूज होता, म्हणून तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर हे हार्मोन्स काय करतात? GLP-1 GIP हे हार्मोन्स पॅन्क्रियाज मधील बेटा सेलवर ऍक्ट होऊन कसे ऍक्ट होतात? त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर. GLP-1 रिसेप्टरवर ऍक्ट होईल, GIP रिसेप्टरवर ऍक्ट होईल, आणि त्या बीटा सेलवर त्यांच्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होऊन हे इंक्रिटिंग हार्मोन इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. थोडक्यात इन्सुलिनचं रिलीज वाढवण्यासाठी इंक्रिटिन हार्मोनचा रोल आहे. तर हे इंक्रिटिन हार्मोन्स इंटेस्टाईन मधून रिलीज होतात, GLP-1 आणि GIP. आणि हे हार्मोन बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिन रिलीज करतात. काही त्यांना अदर ऍक्शन्स आहेत, ते आपण डिटेल नंतर पाहणारच आहोत. आणि हे हार्मोन्स रॅपिडली एका एन्झाईमनी मेटाबोलाइज होतात, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात, डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4, त्याला DPP-4 असं म्हणतात. ओके. तर आता हे क्लिअर झालेलं आहे की इंक्रिटिन डिफेक्टमुळेही डायबिटीस होऊ शकतो. त्यामुळे इंक्रिटिन डिफेक्टमुळे कसं होतो की GLP-1 GIPचं कार्य कमी झालं तर हे होऊ शकतं. आणि GLP-1 GIP जर व्यवस्थित रिलीज झाले नाही तर इन्सुलिन रिलीज होणार नाही, आणि त्यामुळं शुगर युटिलायझेशन होत नाही. त्यामुळे आता बाजारामध्ये दोन प्रकारचे इंक्रिटिंग सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आलेले आहेत. एक जे GIP GLP-1 हार्मोन इंटेस्टाईन मधून रिलीज होतात, तशाच प्रकारचे हार्मोन लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहेत. ओके. त्याला आपण GLP-1 अॅनालॉग्स असं म्हणतो. ओके. एक्झॅनाटाइड नावाचा ड्रग आहे. ओके. तर GLP-1 अॅनालॉग्स आपण दिल्याने ते आपल्या शरीरातलं GLP-1 जसं कार्य करतं तसंच ते कार्य करतं. तर GLP-1 अॅनालॉग्स किंवा त्याला इंक्रिटिन अॅनालॉग्स असेही म्हणतात, किंवा GLP-1 रिसेप्टर अगोनिस्टिक ड्रग असेही म्हणतात, ते बाजारात आलेले आहेत. ते आपल्या शरीरातल्या GLP-1 जसं कार्य करतं तसंच कार्य ते करतात. ओके. डायरेक्टली GLP-1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन त्याला GLP-1 अॅनालॉग्स किंवा इंक्रिटिन अॅनालॉग्स किंवा GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट असं म्हणतात. अजून एक ग्रुप बाजारात आलेला आहे की जे हार्मोन, आता इंक्रिटिन हार्मोन्स जे आहेत ते इंटेस्टाईन मधून रिलीज होतात, पण त्यांचं डिफेक्टमुळे ते पूर्ण चांगल्या प्रकारे रिलीज होत नाही. काही अमाऊंट रिलीज होत असेल, पण जशी पाहिजे तेवढी रिलीज होत नाही. मग आपण काय करू शकतो? आता हे GLP-1 GIP रॅपिडली मेटाबोलाइज होतात डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4 एन्झाईमनी. मग आपण असं अजून एक ट्रीटमेंट ऑप्शन जो आता ते ड्रग बाजारात आले आहेत त्याचं बेसिस असं आहे की जे GLP-1 आपल्या शरीरातून रिलीज होतोय, ओके, तर त्याचं कार्य वाढवता येईल का? जो रिलीज होतोय त्याचं कार्य वाढवता येईल का? तर यस, त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट करा, आणि त्यासाठी DPP-4 इनहिबिटर बाजारात आले. सीताग्लिप्टिन, दिनाग्लिप्टिन, सेक्साग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन, सगळे ग्लिप्टिन DPP-4 इनहिबिटर आहे. तर हे पण ड्रग दोन्ही इन्सुलिनचा रिलीज वाढून ऍक्ट होतात. तर हा एक ग्रुप आहे. आता हे झालं पॅथोफिजिओलॉजी. आता अजून एक पॅथोफिजिओलॉजी मध्ये असं क्लिअर झालंय की जे ग्लुकोज किडनीमधून ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर होतं, तर ते ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन डायबेटिक पेशंटमध्ये वाढलेलं असतं, आणि त्याच्यामुळे ते शुगर परत प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल मधून परत शरीरात घेतली जाते सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट थ्रू, आणि त्याच्यामुळे शुगर ही रक्तातली जास्त असते.
तर त्याच्या ते रिलेटेड ड्रग अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते ग्लुकोज रिअब्सॉर्प्शन किडनीमधून होऊ देत नाही. ग्लुकोजचं किडनीमधलं इलिमिनेशन किडनीतून वाढवतात, म्हणजे ग्लुकोज हे युरिन मधून बाहेर पडते जास्त. ओके, त्याला SGLT2 इन्हिबिटर असं म्हणतात. तर असे खूप सारे ड्रग्स मार्केटमध्ये आलेत. तर बेसिक पॅथोफिजियोलॉजी मी तुमच्याशी डिस्कस केली. तर दोन इम्पॉर्टंट ग्रुप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जे डायबिटीसमध्ये इम्पॉर्टंट आहे. तर क्लासिफिकेशन मध्ये जवळजवळ 10 ग्रुप मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते 10 ग्रुप 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहे. 10 जे टोटल ग्रुप आहेत ते 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहे. एक, जे ड्रग इन्सुलिनचं रिलीज वाढवून ऍक्ट होतात. ओके, इन्सुलिनचं रिलीज वाढून ऍक्ट होतात, त्याला इन्सुलिन सिक्रेटोगॉक्स असंही म्हणतात, कारण ते इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. ओके, आणि हे ड्रग बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स वर ऍक्ट होतात, म्हणजे पॅनक्रियाशी रिलेटेड ऍक्शन आहे. ड्रग्स विच इन्क्रीज इन्सुलिन रिलीज फ्रॉम द बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स, त्याला इन्सुलिन सिक्रेटोगॉक्स असंही म्हणतात. ओके, दुसरा ग्रुप असा आहे की जो ड्रग इन्सुलिनचे रेजिस्टन्स कमी करतात, इन्सुलिन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी वाढवतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो ड्रग्स विच ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स, जो इन्सुलिन रेजिस्टन्स आलेला आहे तो ओव्हरकम करणारे ड्रग. ओके, इन्सुलिन रेजिस्टन्स, IR म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम करणारे ड्रग. आणि तिसरा जो ग्रुप आहे तो काही ड्रग्स रिसेंटली डेव्हलप झाले, त्याला मिसॅलिनियस ग्रुप असं नाव दिलंय. ओके, तर इन्सुलिन रिलीज जे वाढवतात त्यात 4 ग्रुप येतात. ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये 2 ग्रुप येतात, आणि मिसॅलिनियस अँटी डायबेटिक ड्रग मध्ये 4 ड्रग येतात. तर तो टोटल 4 ग्रुप येतात, तर टोटल 10 ग्रुप आपण पाहणार आहोत. तर क्लासिफिकेशन टाईप 2 डायबिटीस मॅनेजमेंट मध्ये लॉंग क्वेश्चन मध्ये क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायला थोडं डिफिकल्ट जाणार आहे, कारण 10 ग्रुप आहे. परंतु तुम्ही जर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ड्रग प्रिस्क्राईब केले असेल तर त्यातले 3-4 ग्रुप तर तुम्हाला माहित आहे. मला असं वाटतं की तुम्हाला सल्फोनिल्युरियाज माहित आहे, ग्लिमिपिराइड, तुम्हाला बायगोनाइड मधला मेटफॉर्मिन माहित आहे, तुम्हाला अकार्बोज जो अल्फा ग्लुकोसाइडेज इन्हिबिटर आहे तो माहित आहे, तुम्हाला सिटाग्लिप्टिन विल्डाग्लिप्टिन माहित असेल. तर हे काही ड्रग तुम्हाला माहित आहेत. त्यामुळे क्लासिफिकेशन लिहायला मला वाटत नाही की तुम्हाला डिफिकल्टी येईल. फक्त कोणत्या ग्रुपमध्ये काय आहे ते लिहायला थोडं डिफिकल्ट जातं. पाठांतर खूप महत्वाचं आहे क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. तर पहिला जो ग्रुप आहे, ड्रग्स विच ड्रग्स विच इन्क्रीज और एनहान्स इन्सुलिन सिक्रेशन, त्याला इन्सुलिन सिक्रेटोगॉक्स असं म्हणतात. आणि त्यामध्ये पहिला ग्रुप जो आहे, ओके, तो आहे सल्फोनिल युरियाज. खूप यूज केलेले ड्रग आहे डायबिटीस मध्ये, ज्या 50-60 वर्षापासून ते यूज होत आहे. त्याला सल्फोनिल युरियाज असं म्हणतात. आणि हे एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक करून ऍक्ट होतात. कसे होतात, काय होतात, ते मेकॅनिझम मध्ये येणारच आहे. आता यामध्ये 4 ग्रुप आहे एनहान्स इन्सुलिन सिक्रेशन. तर 4 ग्रुपचं काम काय आहे या, की ते बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स मधून इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. म्हणजे हे ड्रग इन्सुलिनचं रिलीज वाढवून इन्सुलिन मग ते ग्लुकोज युटिलायझेशन करणार आहे. बरोबर आहे. तर यामध्ये 4ही ड्रगच्या मेकॅनिझम तुम्हाला माहित पाहिजे. अल्टिमेटली इफेक्ट एकच आहे, इन्सुलिन सिक्रेशन एनहान्सिंग इफेक्ट, पण कसा होतो ते माहित पाहिजे. तर सल्फोनिल्युरिया आणि त्यानंतरचा दुसरा ग्रुप आहे मेग्लिटिनाइड अॅनालॉग्स, त्यालाच फिनिलॅलेनाइन अॅनालॉग्स म्हणतात. ते दोन्ही सेम मेकॅनिझमने ऍक्ट होतात. ते इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स वर प्रेझेंट असतात. हे चॅनल ते ब्लॉक करतात, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि हे चॅनल ब्लॉक करून इन्सुलिनचं सिक्रेशन वाढतं. ओके, तर सल्फोनिल्युरियामध्ये सुरुवातीला जे आले होते मार्केटमध्ये त्याला फर्स्ट जनरेशन सल्फोनिल्युरियाज म्हणतात. त्यानंतर सेकंड जनरेशन मार्केटमध्ये आले. तर फर्स्ट जनरेशन पेक्षा सेकंड जनरेशन 100 टाइम्स मोर पोटेंट आहे, त्यामुळे त्यांचा डोस कमी लागतो. आणि आता मार्केटमध्ये आपण सेकंड जनरेशन सल्फोनिल्युरियाच यूज करतो, फर्स्ट जनरेशन कोणी यूज करत नाही. तर फर्स्ट जनरेशन मध्ये 3-4 ड्रग होते, परंतु तुम्ही एक नाव लक्षात ठेवा, टॉल ब्युटामाइड लिहिण्यासाठी. आता डिटेल डिस्कशन मध्ये बाकीचे नाव मी सांगणार आहे, पण ते बुक्स मध्ये पण नाहीत. पण तुम्हाला बुक मध्ये माहित असलेला, बुक मध्ये मेन्शन केलेला तरी माहित पाहिजे, टॉल ब्युटामाइड. आणि सेकंड जनरेशन जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज होतात त्यामध्ये आहेत सगळे जी वरून स्टार्ट होतात. ओके, जे कॉमन तुम्हाला माहिती आहे, ग्लिमेपिराइड, नंतर ग्लॅबेन क्लेमाइड,
ग्लिपिझाइड आणि ग्लायक्लॅझाइड हे 4 सेकंड जनरेशनचे नाव आहे. ग्लायबेनक्लेमाइडलाच दुसरं नाव आहे ग्लायब्युराइड. ग्लायबेनक्लेमाइडलाच दुसरं नाव आहे ग्लायब्युराइड. तर ग्लिमेपिराइड, ग्लायबेनक्लेमाइड यांची नावं थोडी मोठी आहेत आणि दोन छोटे नाव आहे ग्लिपिझाइड आणि ग्लायक्लॅझाइड. हे सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज आहे. तर हे ड्रग एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल बीटा सेलवरचं ब्लॉक करून इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवतात. दुसरा जो ग्रुप आहे तो मेग्लिटिनाइड अनालॉग्स, त्यालाच फिनिल अॅनालाइन अनालॉग्स असं म्हणतात. याचं मेकॅनिझम पण सल्फोनिलयुरिया सारखंच आहे. हे पण इन्सुलिन रिलीज कसं वाढवतात, बाय ब्लॉकिंग एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. हे ब्लॉक करून ते ऍक्ट होतात. त्यामध्ये रेपाग्लिनाइड आहे, नॅटेग्लिनाइड आहे. इतके पॉप्युलर नाहीत हे ड्रग सल्फोनिलयुरिया एवढे. आता दोन्ही सेम मेकॅनिझमने ऍक्ट होतात, पण दोघात फरक काय आहे, मेग्लिटिनाइड फिनिल अनालॉग्स जे आहे ते शॉर्ट ऍक्टिंग आहे आणि सल्फोनिलयुरिया हे लॉंग ऍक्टिंग आहे. त्यामुळं सल्फोनिलयुरिया ही पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया, त्याचप्रमाणे इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेव्हल, ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेव्हलही चांगल्या प्रकारे कंट्रोल करतात. मेग्लिटिनाइड अनालॉग, फिनिल अनालाइन अनालॉग्स हे शॉर्ट ऍक्टिंग असल्यामुळं मेनली पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमियाच कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज होतो. तर हे मेग्लिटिनाइड अनालॉग्स त्यालाच फिनिल अॅलेनाइन अनालॉग्स म्हणतात. त्यात रॅपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड येतात. त्यांचं मेकॅनिझम सल्फोनिलयुरिया सारखंच आहे. दे इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. तर हे दोन ग्रुप आपण पाहिले. दुसरे जे दोन ग्रुप आहेत ते रिसेंटली मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. त्यामध्ये 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 जे दोन ग्रुप आहेत ते इंक्रिटिन हार्मोनशी रिलेटेड त्यांचे ऍक्शन आहे. इंक्रिटिन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत आणि ते पण इन्सुलिन रिलीज वाढवतात. तर ते कोणते आहेत, तर मी तुम्हाला सांगितलंय इंक्रिटिन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग जे GLP-1 हार्मोन सारखे ऍक्ट होणारे ड्रग आहे त्याला GLP-1 अनालॉग्स म्हणतात. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर हे GLP-1 हार्मोन सारखं आहे म्हणून त्याला GLP-1 अनालॉग्स असं नाव दिलेलं आहे. ओके. त्यालाच आपण इंक्रिटिन अनालॉग्स असंही म्हणतो, कारण ते इंक्रिटिन हार्मोन्स आहेत. त्याला दुसरं नाव काही बुक्समध्ये इंक्रिटिन अनालॉग्स असं दिलेलं आहे. आणि हे कसे करतात हे ड्रग, हे GLP-1 हार्मोन सारखेच ऍक्ट होतात. GLP-1 रिसेप्टर जे बीटा सेल ऑफ लँगरहॅन्सवर आहेत ते GLP-1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. मग ह्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आणि दुसरा जो ग्रुप आहे जे GLP-1 हार्मोन आपल्या शरीरातून रिलीज होत आहे, इंक्रिटिन हार्मोन, त्याची ऍक्शन वाढवण्यासाठी त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट करायचं. त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट केलं तर तो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार नाही, तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जास्त राहील. आणि त्यासाठी जो एन्झाईम लागतो मेटाबॉलिझमसाठी तो इनहिबिट करणं गरजेचं आहे. तो एन्झाईम आहे डायपेप्टाइडिल पेप्टाइडेज 4. तर हे इनहिबिटर आपण यूज करू शकतो. त्याला आपण DPP-4 इनहिबिटर असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. तर तुम्हाला DPP-4 इनहिबिटर मध्ये त्या एन्झाईमचा लॉंग फॉर्म आहे डायपेप्टाइडिल पेप्टाइडेल 4. तर हे दोन ग्रुप इन्सुलिन रिलीज वाढवतात. तर GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट मध्ये खूप सारे ड्रग आता मार्केटमध्ये आलेत. ऍटलिस्ट जे त्रिपाठीमध्ये दोन नावं आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लासिफिकेशन इंडिव्हिज्युअल ड्रग डिस्कस करताना मी सगळे नावं तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये एक्झेनाटाइड आहे, लिराग्लुटाइड आहे. एक्झेनाटाइड आणि लिराग्लुटाइड हे GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट आहेत. फार रेअरली यूज होतात ज्या स्मॉल सिटीज आहेत, परंतु मेट्रो सिटीज मध्ये याचा यूज आहे. एंडोक्रायनॉलॉजिस्ट GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट यूज करतात. त्यात एक्झेनाटाइड, लिराग्लुटाइड हे ड्रग येतात. आणि दुसरा जो ग्रुप आहे DPP-4 इनहिबिटर, याचा यूज तुम्ही सिटीज मध्ये पण पाहिला आहे, ज्या मेट्रो सिटीज नाही ते. ओके. तर त्याच्यातही त्याचा यूज होतो. त्यामध्ये इवन काही म्हणजे छोट्या छोट्या शहरातही त्याचा यूज वाढलेला आहे DPP-4 इनहिबिटरचा. तर त्यामध्ये सीताग्लिप्टिन आहे, लिनाग्लिप्टिन आहे, विल्डाग्लिप्टिन आहे, ॲलोग्लिप्टिन आहे, सॅक्साग्लिप्टिन आहे. तर सगळ्यांचे स्पेलिंग हे ग्लिप्टिनने एंड होत आहे, ग्लिप्टिन. ओके. तर ग्लिप्टिन आलं म्हणजे DPP-4 इनहिबिटर. सीताग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन, ओके, त्यानंतर व्हिल्डाग्लिप्टिन, सॅक्साग्लिप्टिन आणि ॲलोग्लिप्टिन हे सगळे DPP-4 इनहिबिटर्स आहेत. तर हे इन्सुलिन सिक्रेशन एन्हान्सर आहेत. ओके, इन्सुलिन सिक्रेशन एन्हान्सर. दुसरे आहे ड्रग्स विच ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स. आता हे चार ग्रुप लक्षात आले का तुमच्या?
क्लासिफिकेशन मध्ये लक्षात राहील सल्फोन्युरिया, मेग्लिटिनाइड, GLP-1 रिसेप्टर अगोनिस्ट आणि DPP-4 इनहिबिटर्स. लक्षात राहील. आलेत हो लक्षात सर. चार. हो. ओके. हो. ओके. तर आता दुसरा जो ग्रुप आहे, आपण पाहिलं दुसरं कारण डायबिटीस मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, ते ओव्हरकम करायचं म्हणजे इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढून ऍक्ट होणारे ड्रग ते इन्सुलिन रेझिस्टन्स ओव्हरकम करतात. आणि त्यामध्ये जो ड्रग आहे, जो ड्रग ऑफ चॉईस म्हणतो आपण टाईप 2 डायबिटीस मध्ये, त्याचं नाव आहे मेटफॉर्मिन. हा बायगोनाइड ग्रुप मधला ड्रग आहे. बायगोनाइड तो मेटफॉर्मिन ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स आणि तो एएमपी कायनेज ऍक्टिव्हेटर आहे. एएमपी कायनेज म्हणजे ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट कायनेज ऍक्टिव्हेटर. ह्या एन्झाईमला ऍक्टिव्हेट करून ऍक्ट होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स ओव्हरकम होतो. त्याचं कार्य कसं चालतं ते नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसरा जो ग्रुप आहे, जो ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स ग्रुपमध्ये आहे, त्या ग्रुपचं नाव आहे थायाझोलिडिन डायॉन. थायाझोलिडिन डायॉन हे ड्रग एक न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून ऍक्ट होतात. पी पार गॅमा पर ऑक्सिजम प्रॉलिफरेटिंग ऍक्टिव्हेटेड रिसेप्टर गॅमा, पी पार गॅमा. आणि त्याचं नाव आहे पायोग्लिटॅझोन. त्यामध्ये अजून एक ड्रग होता रोसिग्लिटॅझोन. कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्समुळे तो बॅन केला गेला होता, परंतु क्लिनिकल ट्रायल्स मध्ये नंतर असं दिसून आलं की ते जे कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशनचा कन्सर्न आहे तो त्याच्याबरोबर नाही आहे. त्यामुळे काही कंट्रीजमध्ये पायोग्लिटाझोनचाच अजून एक आपण म्हणू शकतो की त्याच ग्रुपमधला अजून एक ड्रग जो बॅन झालता रोसिग्लिटाझोन, जो बॅन झालेला रोसिग्लिटाझोन आहे तो काही कंट्रीजमध्ये परत अप्रूव्ह झालेला आहे. तर थायाझोलिडिन डायन्स मध्ये पायोग्लिटाझोन आहे आणि एक रोसिग्लिटाझोन आहे. रोसिग्लिटाझोन. तर हे ग्लिटाझोन जे आहे ते थायाझोलिडिन डायन्स आहे आणि एक न्यूक्लिअर रिसेप्टर ते ऍक्टिव्हेट करतात, पी पार गॅमा. पी पार गॅमा. आता याचं लॉंग फॉर्म नाही लक्षात राहिला तरी चालेल. पी पार गॅमा लक्षात ठेवा कॅपिटल मध्ये. पर ऑक्सिजम प्रॉलिफरेटिंग ऍक्टिव्हेटेड रिसेप्टर अल्फा. आणि हे ऍक्टिव्हेट करून ते इन्सुलिन रेझिस्टन्स ओव्हरकम करतात. आता मिसेलिनियस मध्ये चार ग्रुप येतात. त्यातले काही ड्रग तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. पहिला जो ग्रुप आहे तो इंटेस्टाईन मधून ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन इनहिबिट करणारा ग्रुप आहे. म्हणजे आपण जे फूड घेतो तर ते फूड मधलं ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन हे ड्रग कमी करतात. म्हणजे ते ग्लुकोज ऍब्सॉर्बच होत नाही, तसंच ते फिजिकल मॅटर थ्रू बाहेर पडतं. मग त्यासाठी कोणते ड्रग येतात, तर आपण जे फूड घेतो त्यामध्ये काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, स्टार्च असतं, पॉलिसॅकॅराइड, म्युकोपॉलिसॅकॅराइड म्हणतो. एक लक्षात घ्या की कार्बोहायड्रेटच्या ऍब्सॉर्प्शनसाठी कार्बोहायड्रेट जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे स्टार्च सारखे बटाट्यात वगैरे असतात, ते मोनोसॅकॅराइड मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. मोनोसॅकॅराइड, कारण मोनोसॅकॅराइडच इंटेस्टाईन मधून म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल मधून ट्रॅक मधून ऍब्सॉर्ब होतात, बाकीचे होत नाहीत. ओके. पॉलिसॅकॅराइड, म्युकोपॉलिसॅकॅराइड, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ऍब्सॉर्ब होत नाहीत. तर ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज हे काही कार्बोहायड्रेटचे फॉर्म आहेत. तेच इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात, बरोबर आहे. आणि जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, ओके ओके, ते ऍब्सॉर्ब होत नाही. मग आपल्या डाएटमध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतात. मग त्यांना मोनोसॅकॅराइड मध्ये कन्व्हर्जन झाल्याशिवाय ते ऍब्सॉर्ब होणार नाही. मग इंटेस्टाईन मध्ये एक हार्मोन असतो, एन्झाईम असतो सॉरी. तो एन्झाईम काय करतो, ह्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला मोनोसॅकॅराइड मध्ये कन्वर्ट करतो. त्या एन्झाईम मध्ये खूप सारे त्या एन्झाईमचा ग्रुप आहे, त्याला नाव दिलंय अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम. अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईमचं काम काय आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंपल मोनोसॅकॅराइड मध्ये कन्वर्ट करणं. आणि मग सिंपल मोनोसॅकॅराइड बनले इंटेस्टाईन मधून, तिथून ते ऍब्सॉर्ब होणार. जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्टच झाले नाही तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ऍब्सॉर्ब होणार नाहीये. ओके. आणि त्यासाठी आपण अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर्स यूज करू शकतो. तो एन्झाईमच इनहिबिट करून टाकायचा की जो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतो इंटेस्टाईन मध्ये. आणि त्यामुळे काय होईल, मोनोसॅकॅराइड बनणार नाही. मोनोसॅकॅराइड नाही बनले तर ऍब्सॉर्प्शन नाही होणार. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जसेचे तसे इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये जाईल, तिथून ते फिकल मॅटर थ्रू बाहेर पडतील. ओके. तर अल्फा ग्लुकोसाइडेज इनहिबिटर, त्यात कार्बोज आहे, हुग्लीबोज आहे, मिग्लिटॉल आहे. तर हुग्लीबोज फेमस आहे कारण यामध्ये सगळ्यात काय म्हणता येईल की पेशंट ऍक्सेप्टेबिलिटी हुग्लीबोज बरोबर आहे.
साईड इफेक्ट बाकीच्या दोघांपेक्षा त्यांचे कमी आहे. तो अकारबोज, मिग्लिटॉल, होग्लिबोज. तर एका वाक्यात सांगायचं की हे ड्रग इंटेस्टाईन मधून ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन इनहिबिट करतात. कसं करतात? बाय इनहिबिटिंग विच एन्झाईम? अल्फा ग्लुकोसाइडेज एन्झाईम. ओके. होग्लिबोज ऐकलंय तुम्ही? होग्लिबोज, अकारबोज, होग्लिबोज ऐकलंय? यस सर. हो. तर होग्लीबोज, अकारबोज, मिग्लिटॉल हे इंटेस्टाईन मधून ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन होऊ देत नाही. ग्लुकोज ब्लड मध्येच नाही आलं तर शुगर वाढणार नाही ना. तर ते एम त्या ड्रगचा आहे, बरोबर आहे. पण फक्त ते आपण ऍड ऑन म्हणून यूज करतो. पोस्ट पेरेंडियल हायपरग्लायसेमिया कंट्रोल होत नसेल तर ऍड ऑन म्हणून ते ड्रग यूज करतात. आता दुसरा जो ग्रुप आहे हा डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होत नाही. याला अमायलिन अॅनालॉग्स असं म्हणतात. त्यात प्रॅमलिन टाईड आहे, प्रॅमलिन टाईड. त्याची मेकॅनिझम मी तुमच्याशी नंतर डिस्कस करणार आहे. तिसरा जो ग्रुप आहे तो पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त पॉप्युलर नाही. तो सेंट्रली ऍक्टिंग अँटी डायबेटिक ड्रग आहे आणि त्या ड्रगचं नाव आहे ब्रोमोक्रिप्टिन. ब्रोमोक्रिप्टिन हा डोपामाइन रिसेप्टर अगोनिस्टिक ड्रग आहे, पण हा पण पॉप्युलर नाही झाला डायबिटीस मॅनेजमेंट मध्ये. ब्रोमोक्रिप्टिन सेंट्रली ऍक्टिंग अँटी डायबेटिक ड्रग. चौथा जो ग्रुप आहे तो आता पॉप्युलर आहे आणि ज्या पेशंटला कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम आहे, ज्या पेशंटला किडनीचा प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटमध्ये हा ड्रग बेस्ट ड्रग म्हणतो आपण मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करायला. आणि त्या ड्रगचं नाव आहे HGLT2 इन्हिबिटर. आणि त्या ड्रगमध्ये, त्या ग्रुपमध्ये आहे डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, कॅनाग्लिफ्लोझिन. तर HGLT2 इन्हिबिटर म्हणजे काय? ओके, SGLT2 इन्हिबिटर त्याचा लॉंग फॉर्म आहे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट इन्हिबिटर. ओके, सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट इन्हिबिटर. एस म्हणजे सोडियम, GL म्हणजे ग्लुकोज, ट्रान्सपोर्ट टू इन्हिबिटर. तर HGLT2 इन्हिबिटर्स काय करतात हे तुम्हाला मी सांगतो. मी तुम्हाला सांगितलं आहे की किडनीमध्ये शुगर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेसने शुगर फिल्टर झाल्यानंतर ती प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मध्ये येते. त्यातली खूप सारी शुगर ही परत ब्लड मध्ये घेतली जाते, रिअब्सॉर्ब होते आपण म्हणतो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मधून. आणि त्या ट्युबल मधून ब्लड मध्ये पाठवायचं काम हे एका व्हेकलने केलं जातं, ट्रान्सपोर्टरने केलं जातं. त्या व्हेकल किंवा त्या ट्रान्सपोर्टरचं नाव आहे सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट टू इन्हिबिटर. त्याचे दोन प्रकार आहेत सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टचे, HGLT1 आणि HGLT2. तर HGLT1 ने 10% ग्लुकोज रिअब्सॉर्ब होते, जी रिअब्सॉर्ब होते त्यापैकी 10%. आणि HGLT2 ने 90% शुगर जे रिअब्सॉर्ब होते त्यातली 90% शुगर ही HGLT2 ने रिअब्सॉर्ब होते. आणि आता पॅथोफिजिओलॉजी ऑफ डायबिटीस मध्ये असं दिसून आलेत की ह्या HGLT2 ट्रान्सपोर्टरचं कार्य ह्या डायबिटीस पेशंट मध्ये जास्त वाढलेलं दिसून येतं. त्यामुळे जास्त शुगर रिअब्सॉर्ब होते त्या पेशंट मध्ये आणि त्याच्यामुळं ब्लड मध्ये शुगर वाढते. मग आपण जी किडनी मधून फिल्टर झालेली शुगर आहे ती रिअब्सॉर्ब होऊ नाही दिली तर ती किडनी मधून फिल्टर झालेली शुगर रिअब्सॉर्ब नाही झाली तर किडनी मधून ती युरिन वाटे बाहेर पडणार. आणि त्यासाठी HGLT जो टू जो को ट्रान्सपोर्ट आहे, जी व्हेकल आहे ती इनहिबिट होणं गरजेचं आहे. ती इनहिबिट झाली तर व्हेकलच नाही ट्रान्सपोर्टसाठी. आणि त्यामुळे ते व्हेकल नसल्यामुळं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल मधून शुगर ब्लड मध्ये ट्रान्सपोर्ट नाही होणार. त्यामुळे PCT मधून ते मग लूप ऑफ हेनले DCT कलेक्टिंग डक्ट थ्रू इलिमिनेट होणार. तर HGLT2 इन्हिबिटर काय करतात? ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन किडनी मधून होत देत नाही आणि ग्लुकोज ही किडनी वाटे बाहेर टाकण्यास मदत करतात. सो these drugs inhibit glucose reabsorption from kidney and increases elimination of glucose through kidney. त्यामध्ये 3-4 ड्रग आहेत, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन आणि कॅनाग्लिफ्लोझिन. HGLT2 इन्हिबिटरचे नाव ऐकलेत का तुम्ही? HGLT2 इन्हिबिटर्स यस. ऐकले? ओके. तर ते पण आता आणि कार्डिओव्हास्क्युलर आणि रिनल कॉम्प्लिकेशन्स मध्ये हे फार चांगले ड्रग आहेत. म्हणजे मेटफॉर्मिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस, आपण ते म्हणलेलो सांगितलेलं आहे. आणि समजा मेटफॉर्मिन बरोबर अजून एखादा ड्रग कंबाईन करायचा असेल तर मग पेशंटच्या कोणत्या पेशंटसाठी कोणता प्रेफर करायचा ते फार महत्वाचं आहे. म्हणजे पेशंटला जर
कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन असेल, पेशंटला जर सीकेडी असेल, तर याच्यामध्ये बेस्ट SGLT2 इन्हिबिटर आहेत ॲज पर गाईडलाईन्स. म्हणजे SGLT2 इन्हिबिटर पॉप्युलर आहे. त्याचप्रमाणे GLP-1 अॅनालॉग्स पण मेटफॉर्मिन बरोबर कंबाईन करण्यासाठी बेस्ट ड्रग आहे सीकेडी आणि हार्ट फेल्युअर पेशंटमध्ये किंवा कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन मध्ये. पण GLP-1 अॅनालॉगचा ड्रॉबॅक असा आहे की खूप सारे ड्रग हे आपल्याला सबक्युटेनस रूटने यूज करावे लागतात. SGLT2 इन्हिबिटर आपण ओरलीच यूज करतो, त्यामुळं तो चांगला आहे अजून, आपण असं म्हणू शकतो. तर त्याचे काय ऍडव्हान्टेज वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर हे 4 मिसेलेनियस अँटी डायबिटिक ड्रग आहे. अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर ते इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्प्शन इनिबिट करतात. अमायलिन अॅनालॉग्स हे प्राइमलिनटाईन आहे. ओके. डीप सेंट्रल ऍक्टिंग अँटी डायबिटिक ड्रग डोपामाइन रिसेप्टर अगोनिस्ट ब्रोमोक्रिप्टिन आहे. आणि इंटेस्टाईन मधून रिअब्सॉर्प्शन इनिबिट करणारे ड्रग ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन इनिबिट SGLT2 इनिबिटर. त्यामध्ये सगळ्यांचं स्पेलिंग फ्लुझिन नेंड होतं, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, कॅनाग्लिफ्लोझिन. ओके. तर हे सर्व ड्रग्स 10 आपण ग्रुप डिस्कस केलेले आहेत. लक्षात आलंय क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशन समजलंय? येस सर. आता Yes, sir. लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला यामध्ये 2 ग्रुप महत्वाचे, एक सल्फोनिल युरिया, त्याच्यावर लॉंग क्वेश्चनचा पार्ट येऊ शकतो. ओके. आणि दुसरा जो आहे तो बायगोनाइड मेटफॉर्मिन. याच्यावर लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस 99% आहे दोघांपैकी. फक्त काय होतं की सल्फोनिल युरियावर आला तर काही जण बायगोनाइड लिहितात, बायगोनाइड आला तर कधी सल्फोनिल युरिया लिहितात लॉंग क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन काय विचारला ते फार महत्वाचं आहे, बरोबर आहे? तर कधी ते मिस्टेक काहींची होती. तर हे 2 ग्रुप जरी केले ना तुम्ही क्लासिफिकेशन नंतर, तेवढा जरी क्वेश्चन तयार केला तर मोर दॅन इनफ आहे. बाकीचे ड्रग नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. 2 मार्कला विचारलं तर ते थोडक्यात मेकॅनिझम तुम्हाला माहित पाहिजे. बाकी डिटेलमध्ये बाकी ड्रग विषयी नसेल माहित तरी चालू शकतं. पण सल्फोनिल युरिया, त्याचे मेकॅनिझम, त्याचे साईड इफेक्ट, ओके, बायगोनाइड, त्याचे मेकॅनिझम, त्याचे साईड इफेक्ट, हे तुम्हाला लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. ह्या दोघांवर लॉंग क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. त्यातल्या त्यात मेटफॉर्मिन बरोबर जास्त आहे कारण तो ड्रग ऑफ चॉईस आहे. पण कधी कधी सल्फोनिल युरियावर होता. आणि तुम्हाला पण माहिती आहे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हे 2 ड्रग खूप कॉमनली यूज केले गेलेले आहेत. एज अ सिंगल एजंट और कॉम्बिनेशन मध्ये तर आहेच खूप ते 2. आता नवीन ड्रग यूज करतात पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारण्याचे चान्सेस कमी आहेत कारण कॉमन गोष्टी पहिले विचारल्या जातात, बरोबर आहे? तर हे 2 ड्रग लॉंग क्वेश्चन साठी चांगले करा. बाकीचे ड्रगचं नॉलेज फक्त तुम्हाला माहित पाहिजे, त्यामुळे आपण त्या दृष्टीने करणार आहोत. पीपीटी मध्ये खूप डिटेलमध्ये DPP-4 इनिबिटर, GLP-1 अॅनालॉग्स, SGLT2 इनिबिटर, हे क्लिनिकल प्रॅक्टिस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. त्यामुळे मग मी पीपीटी शॉर्ट न करता डिटेलमध्येच ठेवलेली आहे. जे MBBS ला घेतो तेच तुम्हाला मी सांगणार आहेत. फक्त खूप डिटेलमध्ये गेल्यानंतरही टेन्शन येतं, तर टेन्शन न घेता फक्त आपण कशावर क्वेश्चन येतात ते चांगलं केलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता सल्फोनिल युरियाज आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सल्फोनिल युरियाज हे ड्रग कसे ऍक्ट होतात, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की हे बीटा सेल मधून इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. कसं वाढवतात? ते ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात बीटा सेलवरचे. एवढे जरी 2 वाक्य लिहिले मोर दॅन इनफ. याच्यापेक्षा जास्त नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला काही आठवत नसेल तर क्लासिफिकेशन वरून तुम्हाला मेकॅनिझम पण क्लिअर झाली, कसं ऍक्ट होतं, कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतं, इफेक्ट काय ते कळलंय, बरोबर आहे? सल्फोनिल दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इन्क्रीजिंग इन्सुलिन सिक्रिशन फ्रॉम बीटा सेल बाय ब्लॉकिंग ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. एक्सटेन्सिव्हली यूज ड्रग फॉर ट्रीटमेंट ऑफ टाइप 2 डायबिटीज मोर दॅन 60 इयर्स. सगळ्यांनाच माहित असणारा हा ग्रुप सल्फोनिल युरिया. फर्स्ट ग्रुप फाउंड इफेक्टिव्ह ओरली अगेन्स्ट, म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग मधला हा पहिला ग्रुप आहे जो डायबिटीस. मेटफॉर्मिन नंतर आला 50 नंतर, 1956-57 ला आला. त्याच्या आधी सल्फोनिल आलेली आहे. ओके. आता हे काही गरज नाही तुम्हाला लक्षात ठेवायची. जॅबॉन नावाचा जो सायंटिस्ट होता, त्याचे कलिग्स होते, त्यांनी 1942 मध्ये हायपोग्लायसेमिक इफेक्ट सल्फोनिलचे डिस्कवर केलेले आहे. ओके. सल्फोनिल मध्ये काही अँटीबायोटिक पण आहेत, बरोबर आहे? त्यांनी हायपोग्लायसेमिक इफेक्ट काही सल्फोनिलचे डिस्कवर केले आणि त्यानंतर मग हे ड्रग आले. पहिला जो होता तो कार्ब्युटामाइड होता.
परंतु तो विड्रॉ केला मार्केटमधून बिकॉज ऑफ त्याचा एक साईड इफेक्ट होता बोन मॅरो सपरेशन, त्यामुळे कार्ब्युटामाइड पॉप्युलर नाही झाला. पण त्यानंतर खूप सारे ड्रग मार्केटमध्ये आले. आता याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन मध्ये क्लासिफिकेशन मध्ये फक्त टॉलब्युटामाइड सांगितलंय. अजून जे होते क्लोरप्रोपॅमाइड, ऍसिटोहेक्झामाइड, टोलॅझामाइड, हे बाकीचे फर्स्ट जनरेशनचे होते, पण आता कोणी युज करत नाही. फर्स्ट जनरेशनचा टॉलब्युटामाइड रेअरली कोणाला यूज करू शकतो, परंतु बाकीचे कोणीही करत नाही. आपण सगळे सेकंड जनरेशनचे यूज करतो. म्हणून फर्स्ट जनरेशन मध्ये एकच नाव लक्षात ठेवा, टॉलब्युटामाइड. बाकीचे नाव नाही लक्षात ठेवले तरी चालेल. ओके. सेकंड जनरेशन मध्ये ग्लिपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लॅमिनक्लेमाइड, ग्लिमेपिराइड. ग्लॅमिनक्लेमाइडला दुसरं नाव आहे ग्लायब्युराइड. हे 4 ड्रग तुम्हाला सेकंड जनरेशनचे सगळे पाठ करायचे. सेकंड जनरेशनचे सगळे पाठ करायचे, लक्षात घे. ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कशी होते ते सांगण्यासाठी मी तुमच्याशी पहिले बीटा सेल विषयी जाणून घ्यायचं आहे आपल्याला. समजा आता ही बीटा सेल आहे. ओके. ही बीटा सेल आहे. ओके. बीटा सेल मध्ये इन्सुलिन सिंथेसाइज होतं आणि स्टोअर होतं. हे इन्सुलिन स्टोअर कशामध्ये होतं? व्हेसिकल्स मध्ये. ओके. इन्सुलिन इज स्टोअर्ड इन द व्हेसिकल. आता बीटा सेल मधून इन्सुलिन कसं रिलीज होतं, नॉर्मल फिजिओलॉजी काय सांगते ते आपण पहिले पाहणार आहे. तर आपण जेव्हा फूड घेतो त्यावेळेस ग्लुकोज त्यामध्ये असतं, आणि ग्लुकोज इज वन ऑफ द, काय म्हणता येईल, ग्लुकोज इज वन ऑफ द स्टिम्युलेटर फॉर रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल. ग्लुकोज इन्सुलिन रिलीज करण्यासाठी मदत करतो. म्हणजे ग्लुकोज काय आहे की जेव्हा आपण फूड घेतो त्यावेळेस ग्लुकोज आपल्या शरीरात जेव्हा येतं, ब्लड मधली ग्लुकोजची लेवल वाढते. हे ग्लुकोज बीटा सेल थ्रू इन्सुलिनचं रिलीज वाढवतं. कसं वाढवतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते जर समजलं फिजिओलॉजी तर तुम्हाला बीटा सेल वर सल्फोनिलेटची ऍक्शन काय ते लक्षात येईल. तर बघा, ग्लुकोज पहिले बीटा सेल मध्ये एंटर होतं. ओके. त्यासाठी ट्रान्सपोर्टर असतो. तो ट्रान्सपोर्टर जो बीटा सेलवर आहे तो GLUT2 आहे. कोणता आहे? GLUT2. आणि ग्लुकोज बीटा सेलमध्ये आल्यावर तिथं त्याचं मेटाबॉलिझम होतं, आणि मेटाबॉलिझम झाल्यामुळं एटीपी तयार होतात. ओके. म्हणजे ग्लुकोज बीटा सेलमध्ये आलं, ग्लुकोजचं मेटाबॉलिझम झालं, एटीपी तयार झाले. ओके. आता ह्या बीटा सेलवर पोटॅशियम चॅनल असतात. ओके. पोटॅशियम चॅनल. आणि तुम्हाला माहित आहे पोटॅशियम हा जास्त करून सेलच्या आतमध्ये असतो, सोडियम हा सेलच्या बाहेर मध्ये असतो. बरोबर आहे. पोटॅशियम सेलच्या आतमध्ये असतो. आणि हे पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर सेलच्या आत असलेला पोटॅशियम हा तसा बाहेर जात असतो. म्हणजे पोटॅशियम चॅनल जेव्हा ओपन होतात तेव्हा पोटॅशियम सेलमधून बाहेर जातो, कारण पोटॅशियम हा सेलच्या आत जास्त असतो. त्यामुळे चॅनल ओपन झाले तर पोटॅशियम बाहेर जाणार आहे. तर एक लक्षात ठेवा, सोडियम सेलच्या बाहेर जास्त असतो, पोटॅशियम इज अ इंट्रासेल्युलर कॅटायन, तो सेलच्या आतमध्ये असतो. तर हे काय करतात, एटीपी, ग्लुकोज बीटा सेल मध्ये आल्यावर ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होऊन एटीपी बनतं, आणि हे एटीपी काय करतात, याला एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल असतं. हे एटीपी काय करतात, हे पोटॅशियम चॅनल इनहिबिट करतात. हे आपण नॉर्मल फिजिओलॉजी पाहतोय की ग्लुकोज शरीरात वाढल्यानंतर ग्लुकोज इन्सुलिन रिलीज करतात. आपण डाएट मध्ये घेतल्यानंतर काही म्हणजे त्यात कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन, फॅट, तर ग्लुकोज बनतं. ग्लुकोज बनल्यानंतर हे ग्लुकोज इन्सुलिनचं रिलीज बीटा सेल मधून कसं वाढवतं, तर ग्लुकोज पहिले बीटा सेल मध्ये येतं, त्याचं मेटाबॉलिझम होतं, एटीपी बनतं, आणि एटीपी काय करतो, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतो, आणि त्यामुळे पोटॅशियम बाहेर जाणार नाही, पोटॅशियम आतमध्येच वाढेल, आणि पॉझिटिव्हिटी आतमध्ये वाढल्यामुळं डिपोलरायझेशन होतं. काय होतं? डिपोलरायझेशन ऑफ द बीटा सेल. आता डिपोलरायझेशन मुळे काय होतं ते तुमच्याशी डिस्कस करणार आहे की डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं, तर बीटा सेलवर कॅल्शियम चॅनल ही प्रेझेंट असतात. हे डिपोलरायझेशन झाल्यामुळे हे कॅल्शियम चॅनल ओपन होतात, आणि कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यामुळे कॅल्शियम हे आतमध्ये येतो. कॅल्शियम हा आतमध्ये येतो, आणि हा कॅल्शियम जे व्हेसिकल मध्ये इन्सुलिन स्टोर्ड आहे त्याचं रिलीज वाढवण्यास मदत करतो बाय एक्झोसाइटोसिस प्रोसेस. एक्झोसाइटोसिस प्रोसेस मध्ये काय होतं की हे व्हेसिकल
सेल मेम्ब्रेनला इथं बीटा सेलला अटॅच होता आणि मग तिथून ते रिलीज होतं. तर कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस ऑकर. एक्झोसाइटोसिस जनरल फार्मॅकमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. पिनोसाइटोसिस, एंडोसाइटोसिस, एक्झोसाइटोसिस. एक्झोसाइटोसिस मध्ये जे पण व्हेसिकल मध्ये स्टोर्ड इन्सुलिन आहे तो बाहेर पडतो, पण त्यासाठी कॅल्शियम लागतं. मग कॅल्शियम इंटर झाल्यामुळं कॅल्शियम मेडिएटेड एक्झोसाइटोसिस ऑफ द इन्सुलिन ऑकर आणि इन्सुलिन रिलीज होतं. तर ही नॉर्मल ग्लुकोज इंटर झाल्यानंतर बीटा सेलवर इन्सुलिन कसं रिलीज होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. ग्लुकोज मेडिएटेड इन्सुलिन रिलीज हे नॉर्मल फिजिओलॉजी आहे. तर आपण जे ड्रग देणार आहोत सल्फोनिलुरिया, दे ऍक्ट ऑन सल्फोनिलुरिया रिसेप्टर present on the ATP sensitive potassium channel. By binding to the sulfonylurea receptor present on ATP sensitive potassium channel, these drugs blocks ATP sensitive potassium channel. आता आपण डायरेक्ट सांगितलं एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक झाले तर इन्सुलिनचं रिलीज वाढणार आहे. कसं वाढणार? मग तुम्ही फ्लो चार्ट मध्ये लिहा की sulfonylurea bind with the sulfonylurea receptor present on ATP sensitive potassium channel. Potassium channel blocks. Okay. Due to that, depolarization occurs. Due to that, there is opening of the calcium channel. Calcium enters into the beta cell. Due to that, calcium mediated exocytosis of insulin occur. Insulin is released into the circulation. तर ह्या स्टेप्स तुम्हाला लक्षात पाहिजे की एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक झाले तर डिपोलरायझेशन होणार आहे, कारण पोटॅशियम आत राहील, पॉझिटिव्हिटी वाढेल. डिपोलरायझेशन झालं की कॅल्शियम चॅनल ओपन होईल, कॅल्शियम सेलमध्ये येईल, कॅल्शियम सेलमध्ये आला बीटा सेलमध्ये तर कॅल्शियम मेडिएटेड इन्सुलिनचं एक्झोसाइटोसिस होणार आहे, इन्सुलिन रिलीज होणार आहे. तर ही झाली प्रोसेस रिलेटेड विथ द बीटा सेल. ओके. तर सल्फोनिलुरिया बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिनचं रिलीज वाढवतात, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ओके. लक्षात आली मेकॅनिझम? मेकॅनिझम समजली? हो सर. ओके. आता पुढच्या ह्याच्यात मी दाखवणारच तुम्हाला. तर एक लक्षात घ्या, जे ड्रग इन्सुलिन रिलीज वाढवून ऍक्ट होतात त्या ड्रग साठी ऍटलिस्ट 30% फंक्शनल बीटा सेल असणं गरजेचं आहे. म्हणजे टाईप 1 डायबिटीस मध्ये हे ड्रग आपण यूज करू शकत नाही सल्फोनिलुरिया, कारण त्यामध्ये ऍब्सोल्यूट बीटा सेल डिस्ट्रक्शन झालेलं असतं. त्या ज्या पेशंटला पॅन्क्रियाट काढून टाकलेले आहेत अशा पेशंट मध्ये हे सल्फोनिलुरिया यूज करू शकत नाही, कारण सल्फोनिलुरियाच्या ऍक्शनसाठी ऍटलिस्ट 30% फंक्शनल बीटा सेल असणं गरजेचं आहे, कारण हे ड्रग बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिनचा रिलीज वाढवणार आहे. बीटा सेल असणं गरजेचं आहे ऍटलिस्ट 30%. बरोबर आहे. आणि आता आपण कोणते यूज करतोय? सेकंड जनरेशन. ते खूप पोटेंट आहे, सुपिरियर आहेत, त्यांचा डोस कमी लागतो फर्स्ट जनरेशन पेक्षा. तर फर्स्ट जनरेशन मध्ये रेअरली यूज होतात, त्यातल्या त्यात कधी यूज केला गेला तर टॉलब्युटामाइड होतं, पण बाकीचे आता आपण सेकंड जनरेशनच यूज करतोय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, ही आता बीटा सेल आहे. ओके. जे मी आता तर नॉर्मल फिजिओलॉजी सांगतोय मी. ग्लुकोज एंटर होतं ग्लूटो ट्रान्सपोर्टरनी, हा ग्लुकोज ट्रान्सपोर्टर आहे. मेटाबॉलिझम होतं ग्लुकोजचं, एटीपी बनतं. एटीपी काय करतं? एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतं. त्यामुळे काय होईल? पोटॅशियम आत राहून डिपोलरायझेशन होईल. त्याच्यामुळे काय होईल? पोटॅशियम आत राहिल्यावर डिपोलरायझेशन झाल्यावर कॅल्शियम चॅनल ओपन होईल. कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यामुळं कॅल्शियम आत येईल आणि कॅल्शियमची लेवल सेलमध्ये वाढली तर इन्सुलिन जो व्हेसिकल मध्ये स्टोर आहे तो एक्झोसाइटोसिस प्रोसेसने काय होणार आहे? रिलीज होणार आहे. ही नॉर्मल फिजिओलॉजी आहे. आपण काय केलं मग? असे ड्रग यूज केले जे पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतील. तर सल्फोनिलुरिया ऍक्ट्स ऑन ATP sensitive potassium channel through sulfonylurea receptor, blocks ATP sensitive potassium channel, depolarization occur. Due to that, calcium channel open, calcium enter into the cell and calcium mediated exocytosis of insulin occur. Okay. तर सल्फोनिलुरिया ड्रग ब्लॉक्स ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ठीक आहे. आता मेकॅनिझम मध्ये मी थोडं डिटेल मध्ये जाणार आहे. मेकॅनिझम ही मेकॅनिझम लिहिली मोर दॅन इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त लिहायची गरज नाही. त्याच्यापेक्षा जास्त लिहायची गरज नाही. फक्त आता बुक्स मध्ये काय दिलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलेलं आहे, सल्फोनिलुरियाच्या ऍक्शन मध्ये पॅन्क्रियाटिक ऍक्शन आणि एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन असे दोन ग्रुप केलेले. पॅन्क्रियाटिक ऍक्शन म्हणजे रिलेटेड विथ पॅन्क्रियास, एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन म्हणजे अदर दॅन पॅन्क्रियास. आता पॅन्क्रियाटिक ऍक्शन मध्ये मेन ऍक्शन जी आहे ती बीटा सेलवर आहे. तर बीटा सेलवर ऍक्ट होऊन ते इन्सुलिनचं रिलीज वाढवणार आहे. आणि त्यांची दुसरी ऍक्शन अल्फा सेलवर आहे.
अल्फा सेल अजून एक हार्मोन रिलीज करतात पॅन्क्रियाजमध्ये. अल्फा सेल कोणता हार्मोन करतात रिलीज? तर ग्लुकॅगॉन. तर सल्फोन्युरिया बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिनचं रिलीज वाढवतात आणि अल्फा सेलवर ऍक्ट होऊन ग्लुकॅगॉनचं रिलीज कमी करतात. ग्लुकॅगॉन जास्त झालं तर शुगर वाढणार आहे, ग्लुकॅगॉनचं रिलीज ते कमी करतात. तर पॅन्क्रियाटिक ऍक्शन मध्ये दोन आहेत. मेजर ऍक्शन काय? इन्क्रीज रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स. हाऊ? ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दे इनहिबिट, सॉरी एक मिनिट हा, डायरेक्ट लास्ट स्लाइड आली. पॅन्क्रियाटिक ऍक्शन काय की मेजर ऍक्शन इन्क्रीज रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स, बरोबर आहे. आणि मायनर ऍक्शन डिक्रीज रिलीज ऑफ ग्लुकॅगॉन फ्रॉम अल्फा सेल. आता एक लक्षात घ्या, बीटा सेलची ऍक्शन तुम्हाला लक्षात आलेली आहे, ती तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे. की बाय इनहिबिटिंग एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल सल्फोन्युरिया inhibits potassium excretion, depolarization occur, calcium channel opens, calcium enters, calcium mediated exocytosis आणि ऑफ इन्सुलिन ऑफर. जेव्हा इन्सुलिनचं रिलीज वाढतं तर इनडायरेक्टली तो ग्लुकॅगॉनचं रिलीज अल्फा सेल मधून कमी करतो. तर हे मेजर ऍक्शन मायनर ऍक्शन झाली पॅन्क्रियाची. आता ही झाली पॅन्क्रियाटिक ऍक्शन. एवढी जरी लक्षात ठेवली एक्झाम मध्ये मोर दॅन इनफ आहे, पण बुक्स मध्ये अजून एक ऍक्शन मेन्शन केली, त्याला आपण एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन असं म्हणतो. तर ही काय आहे? तर हे काय करतात की हे ड्रग जे टार्गेट टिश्यू आहे त्याच्यावर इन्सुलिनचे ऍक्शन वाढवतात. दे सेन्सिटाइज द टार्गेट टिश्यू टू द इन्सुलिन. हे इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी नाही वाढत. हे काय करतात की हे इन्सुलिन रिसेप्टरचा नंबर वाढवतात एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन मध्ये. आणि त्यानंतर जे पोस्ट रिसेप्टर ऍक्शन असते त्यामध्ये पण ते इम्प्रुव्हमेंट करतात. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं, एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन ती मायनर आहे. ओके. तर sensitize the target tissue to the insulin by increasing number of insulin receptor and पोस्ट रिसेप्टर ऍक्शन, म्हणजे रिसेप्टरवर इन्सुलिन ऍक्ट झाल्यानंतर जे ट्रान्सड्युसर मेकॅनिझम आहे ते मॉडिफाय करतात. अजून एक एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन आहे, लिव्हर मधलं इन्सुलिनचं मेटाबॉलिझम हे ड्रग कमी करतात. आणि मेटाबॉलिझम कमी झालं इन्सुलिनचं तर इन्सुलिनचे ऍक्शन वाढणार आहे. तर हे एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन आहे. दोन नावं लक्षात ठेवा, दोन पॉईंट लक्षात. सेन्सिटाइज द टार्गेट टिश्यू टू द इन्सुलिन बाय इन्क्रीजिंग इन्सुलिन रिसेप्टर नंबर, आणि दुसरं इनहिबिट मेटाबॉलिझम ऑफ पॅन्क्रियाटिक ऍक्शन मध्ये ऍक्शन मायनर आहे. पॅन्क्रियाटिकचे दोन अशा डिटेल मेकॅनिझम आपण डिस्कस केले. तुम्हाला पहिलं जरी लक्षात असलं तर मोर दॅन एनफ. वी आर एक्सपेक्टिंग ड्रग वाढवतात ही एक लाईन तुमची आली पाहिजे, बाकी आलं नाही आलं इट्स ओके. वेल ऍप्टर ओरली जर विचार केला. आवाज आवाज गुंततोय सर. हॅलो, हा आता येतो. येतोय ते. हो. अरे नाही नाही, खर करते असं काय काय नाही. येतो. प्रॉब्लेम असेल नाही आवाज.
येतोय आवाज? येतो सर. ते बंद नाही झालं ते खरखरनं. हॅलो, आता येतोय? सर हा. येतोय आवाज. हो आता सर येतो येतोय. येतो येतो. ठीक आहे, मायक्रोफोनचा प्रॉब्लेम मी चेंज केला, दुसरा घेतला आता. ठीक आहे, नेटचं पण हे चेंज केलंय. ठीक आहे, आता फार्माकोकायनेटिक्स बघूया आपण. तर तर थोडं मागून रिवाइज करा, ते बऱ्याच वेळाचा आवाज खराब येत होता. हो, ते आवाजच येत नाही आम्हाला. बरोबर. कुठपासून नव्हता येत? मेकॅनिझम मध्ये? हा बरोबर बरोबर. हो हो हो, इथपास ना बरोबर. हा, मला लगेच सांगत जा, कारण मला लक्षात नाही ना काय होतं. मग मी थोडंफार चेंजेस करून एकदा. आता आम्हाला वाटलं होतं होईल क्लिअर होईल हा, क्लिअर, ठीक पण आहे. ते नाही नाही नाही, झालं. लगेच सांगत जा. काय होतं की मग टेक्निकली डिस्टर्बन्स मला कळत नाही. मला असं वाटतं की आवाज येतोय. थोडा जरी चेंज झाला, आपण काही ना काही त्याच्यात चेंजेस करू. आता मी मायक्रोफोन जो आहे तो चेंज केला, मे बी त्याचा प्रॉब्लेम असेल. नेट माझं याच्यावर घेतलं, म्हणजे कॉलेजचं नेट वायफाय प्रॉब्लेम असतो. मग कधी कधी आपल्याला जिओला शिफ्ट करावं लागतं. नेट मोबाईल नेटवर शिफ्ट झालो मी, आणि त्याने नव्हतं. मायक्रोफोन चेंज झाल्यावर झालंय, म्हणजे काही ना काही टेक्निकल गोष्टी होऊ शकतात. तर ठीक आहे. आता जो पहिला ग्रुप आहे ना, सल्फोनिलुरियाज, त्याची मेकॅनिझम तुम्हाला एक लाईन मध्ये लिहिता येऊ शकते की these drugs act by increasing insulin release from the beta cell of Langerhans by inhibiting ATP sensitive potassium channel. एवढं जरी लिहिलं, मोर दॅन एनफ आहे. डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. लॉंग क्वेश्चन 7.5 मार्कचा असतो त्याच्या दृष्टीने. फक्त आता बुक्स मध्ये जे मेन्शन केले ते सांगतो की जे ड्रग्स इन्सुलिनचा रिलीज वाढवता बीटा सेल मधून, तर त्यासाठी फंक्शनल बीटा सेल असणं गरजेचं आहे. तर सल्फोनिलुरिया हे बीटा सेलवर ऍक्ट होऊन इन्सुलिनचा रिलीज वाढवता, म्हणून त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट 30% बीटा सेल त्या पेशंटमध्ये फंक्शनल पाहिजे त्यांच्या सल्फोनिलुरियाच्या ऍक्शनसाठी. आता जे टाईप 1 पेशंट असतात त्यांच्यात ऍब्सोल्यूट डिफिशियन्सी असते इन बीटा सेलची. ऍब्सोल्यूट डिस्ट्रक्शन झालेलं असतं. त्यामुळे बीटा सेल पूर्ण डिस्ट्रॉय झाल्यामुळे तिथून इन्सुलिन रिलीज हे ड्रग करू शकत नाही. म्हणून टाईप 1 डायबिटीस पेशंट मध्ये हे ड्रग आपण यूज करू शकत नाही. दुसरी गोष्ट, ज्या पेशंट मध्ये पॅन्क्रियाज रिमूव्ह केलेले आहे, पॅन्क्रियाटॉमाइज पेशंट, त्याच्यामध्ये पण हे ड्रग आपण यूज करू शकत नाही. कारण आपलं सल्फोनिलुरियाच्या ऍक्शनसाठी पहिलं रोल महत्वाचं हे काय आहे की बीटा सेल ऍटलिस्ट 30% फंक्शनल पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. आता फर्स्ट जनरेशनचे सल्फोनिलुरिया आहे, सेकंड जनरेशनचे आहेत. त्यातले आपण फर्स्ट जनरेशनची यूज करत नाहीत, सेकंड जनरेशनचे जास्त यूज करतो. कारण ते जास्त पोटेंट आहे. पोटेंट म्हणजे काय की त्याच्या कमी डोसला ते इफेक्टिव्ह आहे, सुपेरियर आहे क्लिनिकली. म्हणून आपण ग्लिपिझाईड, ग्लायक्लाझाईड, ग्लॅमेन क्लेमाइड, ओके, ग्लिमेपिराइड हे ड्रग यूज करतो. ग्लॅमेन क्लेमाइडलाच ग्लायब्युराइड असं म्हणतात. तर ग्लिमेपिराइड खूप कॉमनली यूज होतो, ओके, मेटफॉर्मिन बरोबर कॉम्बिनेशन किंवा अलोन. त्यामुळे तुम्हाला ते ड्रग माहित आहे. आता मेकॅनिझमचा जर विचार केला बुक्स मध्ये जे दिलं, आता आपण हे सांगितलेलं आहे की कसं रिलीज होतं इन्सुलिन बीटा सेल मधून. तर जेव्हा आपण ग्लुकोज घेतो
ग्लुकोजमुळे ही इन्सुलिन म्हणजे म्हणजे फिजिओलॉजी पार्ट असा आहे की जेव्हा आपल्या शरीरात ग्लुकोज येतं तर ग्लुकोज इन्सुलिन रिलीज करतं आणि ते इन्सुलिन मग त्या ग्लुकोजला युटिलाइज करण्यासाठी मदत करतं, वेगवेगळ्या टिश्यू मध्ये ते पाठवतं. तर ग्लुकोज इन्सुलिन रिलीज कसं वाढवतं, तर ग्लुकोज सेलमध्ये जाण्यासाठी वेगवेगळे व्हेकल्स आहेत, GLUT1 2 3 4 ट्रान्सपोर्टर आहे. तर बीटा सेलवर GLUT2 ट्रान्सपोर्टर असतो, त्याच्यातून ग्लुकोज शरीराच्या आत बीटा सेलमध्ये. आता ही बीटा सेल आहे जी मी हायलाइट करत आहे, ओके, ती बीटा सेल आहे. बीटा सेलमध्ये ग्लुकोज आला तर ग्लुकोज काय करतो, इन्सुलिन रिलीज कसं करतो, त्याचं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं बीटा सेलमध्ये. मेटाबॉलिझम झालं तर एटीपी बनतं आणि बीटा सेलवर पोटॅशियम चॅनल असतं. तर पोटॅशियम हा सेलमध्ये जास्त असतो, त्यामुळे नॉर्मली हा चॅनल ओपन झालं तर पोटॅशियम हे बाहेर जाणार आहे. त्यामुळे हे एटीपी बनल्यावर काय करतात, हे एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल असतं. ते एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल एटीपी बनल्यामुळे हे एटीपी त्या चॅनलवर ऍक्ट होऊन चॅनल ब्लॉक करतात. चॅनल ब्लॉक झाल्यामुळे पोटॅशियम बाहेर जाणार नाही, पोटॅशियम आतच राहील. त्यामुळं पोटॅशियमची लेवल वाढेल आणि त्याला मग पॉझिटिव्हिटी बीटा सेलमध्ये वाढली तर डिपोलरायझेशन होईल. आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होतं, बीटा सेलवर अजून एक चॅनल असतात, कॅल्शियम चॅनल. डिपोलरायझेशन झाल्यामुळे कॅल्शियम चॅनल ओपन होतात आणि कॅल्शियम हे आतमध्ये येतं. आणि कॅल्शियम आत आल्यामुळं हे कॅल्शियम काय करतं, एक्झोसाइटोसिस प्रोसेसने इन्सुलिनचं रिलीज करतं. एक्झोसाइटोसिस प्रोसेसने म्हणजे इन्सुलिनच्या रिलीजसाठी कॅल्शियम फार महत्वाचं आहे. कॅल्शियम मेडिटेड इन्सुलिन रिलीज होतं, तर हे इन्सुलिन रिलीज होतं. तर हे ग्लुकोज बीटा सेल मधून इन्सुलिनचं रिलीज कसं करतं ते मी सांगितलंय. आणि त्याच्याशी रिलेटेड आता आपण सल्फोन्युरियाची मेकॅनिझम जर पाहिजे असेल तर सल्फोन्युरिया ऍक्ट ऑन सल्फोन्युरिया रिसेप्टर प्रेझेंट ऑन द एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनलवर सल्फोन्युरिया रिसेप्टर असतात, त्यावर हे सल्फोन्युरिया बाइंड होतात अँड इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. म्हणजे सल्फोन्युरिया ऍक्ट बाय इनहिबिटिंग एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल प्रेझेंट ऑन द बीटा सेल. आता एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक झाले तर आपल्याला कळलं काय होईल, पोटॅशियम शरीरात बीटा सेल मध्येच राहील. आता हे मी सल्फोन्युरियाची ऍक्शन का डिस्कस करतोय, तुम्हाला पहिली जी ऍक्शन सांगितली ती एक्झाम मध्ये लिहायची नाही, कारण ते कोणी विचारणार नाही ग्लुकोजमुळे इन्सुलिन रिलीज कसं होतं. पण ही फिजिओलॉजी त्याच्याशी रिलेटेड ही ऍक्शन आहे. मग हे काय करतात ड्रग की एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात, पोटॅशियम आतच राहील, डिपोलरायझेशन होईल. आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे कोणते चॅनल ओपन होतील, कॅल्शियम चॅनल. आणि कॅल्शियम आत येईल आणि कॅल्शियम मेडिएटेड इन्सुलिनचं रिलीज वाढेल. तर अशा प्रकारे सल्फोन्युरिया इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. आता हे सगळं लक्षात नाही राहिलं तर सांगायचं काय, सल्फोन्युरिया इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ड्यू टू दॅट कॅल्शियम चॅनल ओपन, कॅल्शियम एंटर इंटू द बीटा सेल अँड कॅल्शियम मेडिएटेड इन्सुलिन रिलीज ऑकर बाय एक्झोसाइटस प्रोसेस. ते पण नाही लक्षात राहिलं तर सल्फोन्युरिया डॅश इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल डॅश increase insulin release from the beta cell. We are expecting one word, ATP sensitive potassium channel ते ब्लॉक करतात, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात आलं. तर ही झाली सल्फोन्युरियाची ऍक्शन बीटा सेलवर. लक्षात आली, समजलंय? येस सर. ठीक आहे. आता आवाज येतोय ना? आवाज येतो? ओके येतोय. येतोय आता क्लिअर. ओके ठीक आहे. आता मेकॅनिझम जे बुक्स मध्ये मेन्शन केलीत, मी तुम्हाला एक मेजर मेकॅनिझम सांगितलेली. तर मेकॅनिझम मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, त्यांनी दोन ग्रुप केलेले आहे. एक केलंय पॅन्क्रियाटिक ऍक्शन सल्फोन्युरियाची, दुसरी केली एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन. म्हणजे पॅन्क्रियास सोडून काय आहे, तर मेन पॅन्क्रियाटिक ऍक्शन तुम्हाला माहित पाहिजे. त्यामध्ये दोन पार्ट पाडलेत त्यांनी, मेजर ऍक्शन, मायनर ऍक्शन. मेजर ऍक्शन मी जी डिस्कस केली ती आहे, दिस ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स. कसं करतं ते मी डिस्कस केले. मायनर ऍक्शन, दिस ड्रग इनहिबिट ग्लुकॅगॉन रिलीज फ्रॉम द अल्फा सेल ऑफ पॅन्क्रियास, ग्लुकॅगॉन रिलीज डिक्रीज करतात. ओके. एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक ऍक्शन जी आहे, आता पॅन्क्रियाटिक ऍक्शन ही महत्वाची आहे. एक्स्ट्रा पॅन्क्रियाटिक म्हणजे पॅन्क्रियास सोडून, तर त्यात दोन आहे. एक इन्सुलिनचं मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये हे ड्रग कमी करतात,
जे पण इन्सुलिन रिलीज झालंय ते लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतं, ते मेटाबोलिझम इनहिबिट केल्यामुळं इन्सुलिनची ऍक्शन वाढेल. आणि दुसरं, इन्सुलिन रिसेप्टर जे आहे लिव्हरवरचे त्यांचा नंबर वाढवतात. ओके. आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचं काम जास्त चांगलं होईल. तर हे एक्स्ट्रा पॅन्क्रेटिक ऍक्शन आहे लिव्हर रिलेटेड. एक तर लिव्हरमध्ये त्याचं इन्सुलिनचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतात आणि इन्सुलिन इन्सुलिन रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो. आपण पाहिलेलं आहे जनरल फार्मॅकमध्ये इन्सुलिन रिसेप्टर अँड एक्झाम्पल ऑफ टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर म्हणजेच एन्झाईम लिंक रिसेप्टरचा तो एक्झाम्पल आहे. तर हे इन्सुलिन रिसेप्टरचा नंबर हे सल्फोनेरिया वाढवतात. तर ती दुसरी ऍक्शन झाली. तर हे झाले मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, मेजर ऍक्शन, मायनर ऍक्शन. ओके. पॅन्क्रियासशी रिलेटेड आणि एक्स्ट्रा पॅन्क्रेटिक ऍक्शन. तर यापैकी तुम्हाला मी जे पहिली बीटा सेलवरची ऍक्शन सांगितली तेवढी जरी लक्षात ठेवली तर मोर दॅन इनफ आहे. आता फार्मेकोकायनेटिक मध्ये हे ड्रग ओरली वेल ऍब्सॉर्ब आहेत. त्यानंतर मेटाबॉलिझम, आता फार्मेकोकायनेटिक मध्ये 4 गोष्टी आहे: ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. फार्मेकोकायनेटिक्स म्हणजे आपण पाहिलेलं आहे की इट इज नथिंग बट द एडीएमई स्टडी ऑफ ड्रग: ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. ड्रग ऍब्सॉर्ब कसं होतं, डिस्ट्रीब्यूट कसं होतं, एक्सक्रीट कसं होतं, त्या गोष्टी आहे. तर ऍब्सॉर्प्शन वेल ऍब्सॉर्ब ओरली. डिस्ट्रीब्युशन मध्ये 2 गोष्टी: प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर हे ड्रग हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंड ड्रग आहे, हायली प्लाझ्मा प्रोटीन. आणि हे ऍसिडिक ड्रग आहे. ऍसिडिक ड्रग कोणत्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतात? ऍसिडिक ड्रग बाइंड्स विथ विच प्लाझ्मा प्रोटीन? अल्ब्युमिन. जनरल फार्मॅक मध्ये आपण शिकलो. त्यामुळे हे ऍसिडिक ड्रग आहेत, अल्ब्युमिनला बाइंड होतात. आणि दे हॅव लो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याचं कमी असतं. मेटाबोलाइज इन द लिव्हर, एक्सक्रीटेड थ्रू किडनी. आता हा पॉइंट जो आहे हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, हे तुम्हाला फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवायला. मग 2 ऍसिडिक ड्रग जे हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंड असतील ते जर एकत्र दिले तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं डिस्प्लेसमेंट करतो. आणि त्यामुळं काय होऊ शकतं ड्रग इंटरॅक्शन मध्ये मी डिस्कस करणार आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे, दे शुड बी यूज कॉशियसली इन पेशंट हॅव्हिंग रिनल अँड किडनी डिसीज. आता ही फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी तुम्हाला काही लक्षात ठेवायचं नाही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर आहे. वेल ऍब्सॉर्ब ओरली, मेटाबोलाइज इन द लिव्हर, एक्सक्रीटेड मेनली थ्रू किडनी, एवढं जरी लिहिलं तरी चालेल. त्याचे डोसेस पण मेन्शन केलेले आहे. ग्लिमेपिराइड आपण जास्त कॉमनली यूज करतो, 1 to 8 मिलीग्रॅम डोस आहे. बाकी पण ड्रग्ज आहेत, ग्लिपिझाइड 5 ते 40 mg, ग्लायक्लाझाइड 40 ते 240 mg च्या रेंज. आवाज कट होतोय सर. परत कट होतोय. कट होतोय, येत नाही आवाज. येतोय जातोय सर. नेटचा प्रॉब्लेम असेल बरं का सर. आता मी दोन्ही गोष्टी केल्यात. बरं, आपण फार्मेकोकायनेटिक डिस्कस करूया, मग थांबूया. आता 8:30 वाजून गेलेत, 8:37 झाले. ठीक आहे. येतोय आवाज? नाही येतोय. येतोय, मध्ये येतो मध्ये जातोय. ते थोडासा हे होऊन जातो मध्ये मध्ये. बहुतेक रेंज प्रॉब्लेम हा, आहे, नेटचाच इश्यू असेल हा. नेटचा असेल. ठीक आहे. 5 मिनिटात मी 5 मिनिटं घेतो, परत मी उद्या रिवाईज करेल. तिथे फार्मेकोकायनेटिक झालंय आपलं, बाकीचं आपण उद्या बघूया. नाही तर 8:40 झालेले. तर सल्फोनिल्युरिया मध्ये काय आहे की डोसेस तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तुम्ही कोणता कॉमनली यूज करता? ग्लिमेप्राइड. ग्लिमेपिराइड, मेटफॉर्मिन ग्लिमेपिराइड कॉम्बिनेशन असेल तुम्ही यूज करत असाल, बरोबर. तर हो, ग्लिमेपिराइड, common. ओके. बरं, मग आता ते आपण 1 mg 2 mg मध्ये 1 to 8 mg रेंज आहे, पण कमी डोसला तो इफेक्टिव्ह आहे. 1 to 2 mg ला पण येऊन जातात, बरोबर आहे. ओके, हो. ठीक आहे. आता जे काय म्हणता येईल की ओल्डर पेशंट असतात त्यामध्ये आपण समजा काय म्हणता येईल की किडनी प्रॉब्लेम वगैरे, त्यामध्ये ग्लिमेपिराइड पेक्षा ग्लिपिझाइड, ग्लायक्लाझाइड काही डॉक्टर्स प्रेफर करतात, कारण त्यांचा जो मेटाबोलाइट आहे तो इनऍक्टिव्ह असतो. म्हणजे लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होऊन ते इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं एल्डरली पीपल मध्ये
जनरली रिनल फंक्शनचा थोडा प्रॉब्लेम असेल किंवा बाकी काही प्रॉब्लेम असेल तर आपण ग्लिपिझाइड ग्लायकोलाइझाइड पण प्रेफर करतो. म्हणजे हायपोग्लायसिमियाची रिस्क ग्लिपिझाइड ग्लायकोलाइझाइड बरोबर कमी असते. ओके, तर तो एक पॉइंट आहे. ग्लिमेपेराइड तर कॉमनली यूज होतच. ओके, तर हाफ एन आवर बिफोर मील वन्स और ट्वाइस डे आपण देतो. एक लक्षात घ्या की ते स्टार्ट केल्यानंतर लगेच पूर्ण इम्पॅक्ट येण्यासाठी 2 ते 4 आठवडे लागतात. ओके, 2 ते 4 आठवड्याने मग तुम्ही डोस ग्रॅज्युअली इन्क्रीज होऊ शकतो. ओके, असं नाही की 1 आठवड्यात इफेक्ट नाही आला लगेच डोस इन्क्रीज करायचा, असं नाही. इनअप्रोप्रिएट इन्क्रीज जनरली टाळावं. 2-4 आठवडे त्याला द्या, त्यानंतर बघा एखाद्या महिन्याने कसा इफेक्ट येतो आणि मग डोस वाढवायचा का नाही हे तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ओके ओके, आता 2 प्रकारचे फेल्युअर मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. प्रायमरी सल्फोन्युरिया फेल्युअर आणि सेकंडरी सल्फोन्युरिया फेल्युअर. प्रायमरी सल्फोन्युरिया फेल्युअर म्हणजे काही 20% लोकांमध्ये सुरुवातीपासूनच पेशंटला रिस्पॉन्स येत नाही. म्हणजे त्यामध्ये बीटा सेल खूपच डिस्ट्रॉय झालेले असतील, म्हणजे फंक्शन त्यांचा प्रॉब्लेम असेल, खूप दिवसापासूनचा डायबिटीस असेल, त्यामुळे फंक्शनल बीटा सेल कमी असतील. कारण 30% तरी फंक्शनल बीटा सेल असणं महत्वाचं आहे. तर काही पेशंटमध्ये 20% लोकांमध्ये सल्फोन्युरियाचा इफेक्ट सुरुवातीपासूनच येत नाही, त्याला प्रायमरी सल्फोन्युरिया फेल्युअर म्हणतात. दुसरा जो आहे सेकंडरी फेल्युअर आहे. हे असे पेशंट असतात ज्यांना सुरुवातीला सल्फोन्युरिया रिस्पॉन्स चांगला येतोय, 1-2 वर्ष यूज केल्यानंतर रिस्पॉन्स कमी कमी होत जातो, त्याला सेकंडरी फेल्युअर म्हणतात. तर प्रत्येक वर्षी 5% पेशंट मध्ये हा फेल्युअर येऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला इफेक्टिव्ह आहे सल्फोन्युरिया, पण कालांतराने डिसीज प्रोग्रेस झाला, बीटा सेल अजून डिस्ट्रॉय झाले, ओके ओके, बीटा सेल चं काम अजून कमी झालेलं आहे, तर 30% पेक्षा कमी बीटा सेल आता राहिलेले आहेत, तर मग त्यामध्ये मग इफेक्ट नाही येणार, त्याला आपण सेकंडरी फेल्युअर असंही म्हणतो. तर हे काही कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही. ऍडव्हर्स इफेक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट सल्फोन्युरियाचा जो आहे तो हायपोग्लायसेमिया. काय? हायपोग्लायसेमिया. आता काही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग म्हणजे काही अँटी डायबेटिक ड्रग मध्ये हायपोग्लायसेमिया दिसणार आहे, काही बरोबर रेअरली दिसतो, जसं मेटफॉर्मिन आहे. मेटफॉर्मिनचा ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये तुम्ही हायपोग्लायसेमिया सांगायचा नाही, कारण तो रेअरली दिसतो, म्हणजे रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे. परंतु आपण काय करतो की हा अँटी डायबेटिक ड्रग आहेत, ऍडव्हर्स इफेक्ट काय होणार, जास्त डोस झाला तर शुगर कमी होणार, हायपोग्लायसेमिया होणार. पण मेटफॉर्मिन बरोबर रेअरली होता हायपोग्लायसेमिया, अलोन यूज केलं तर होतच नाही. कारण नाही होत त्याचं रिझन म्हणजे जे आहे ते आपण मेटफॉर्मिन जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस सांगणार आहे. बरोबर आहे. सल्फोन्युरिया बरोबर हायपोग्लायसेमिया मध्ये पेशंट जाऊ शकतात, तो मेजर इश्यू आहे. इन्सुलिन सारखाच ऍडव्हर्स इफेक्ट सल्फोन्युरियाचा इम्पॉर्टंट काय आहे, हायपोग्लायसेमिया. कॉमनेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट आहे, मेटफॉर्मिन बरोबर नाहीये, कॉमनेस्ट रेअर आहे. कशात दिसतो? एल्डरली पेशंट मध्ये लिव्हर आणि किडनी डिसीज. ह्या पेशंट मध्ये का दिसतो? कारण ह्या पेशंट मध्ये लिव्हर आणि किडनीचं फंक्शन डिरेंज झालेलं असतं, त्याची ऍक्शन जास्त वेळ राहते, मग हायपोग्लायसेमिया मध्ये जातो. लोएस्ट रिस्क कशा बरोबर आहे? टॉलब्युटामोल बरोबर. ओके, कारण त्याची पोटेन्सी कमी आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहे. तर हायपोग्लायसेमिया इज द इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सल्फोन्युरिया. दुसरा वेट गेन. इन्सुलिनचा पण साईड इफेक्ट आहे वेट गेन, कारण इन्सुलिन हा अनाबोलिक हार्मोन आहे. जेव्हा आपण बाहेरून टाईप 1 डायबिटीस पेशंटला इन्सुलिन देतो तो वेट गेन ऍडव्हर्स इफेक्ट डिस्कस केलेला आहे. हे ड्रग इन्सुलिन शरीरातला रिलीज करून वाढवतात, इन्सुलिनची ऍक्शन वाढली तर वेट गेन होणार आहे, अनाबोलिक हार्मोन आहे तो, त्याच्यामुळे तर वेट गेन इज अनदर इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ सल्फोन्युरिया. हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन, कोणताही ड्रग सल्फा ग्रुपचा असू द्या त्याच्याबरोबर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनची रिस्क असते, हे फार इम्पॉर्टंट आहे. सर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन सल्फा ग्रुप बरोबर जास्त दिसते. सल्फोन्युरिया माहिती आहे तुम्हाला, युरिया तर आता तुम्हाला माहित झाले. अँटीबायोटिक मध्ये तुम्हाला सल्फोनामाइड अँटीबायोटिक माहिती आहे, बरोबर आहे. क्वाट्रिमोक्झाझोल जो नावाचा जो ड्रग आहे त्यात सल्फोनामाइड आहे. तर सल्फा ड्रग जिथं जिथं येतील तिथं हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. मग त्याच्यात काही माइल्ड सिमटम दिसतात, रॅशेस, फोटोसेन्सिटिव्हिटी, त्यानंतर परपुरा, स्मॉल रेडिश स्पॉट दिसतात त्याच्यात, ट्रान्झिएंट ल्युकोपेनिया, ल्युकोसाइट काम कमी होतं, अग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके, तर ग्रॅन्युलोसाइटचा नंबर चेंज होतो,
ओके, ब्लड मधल्या ग्रॅन्युलोसाइट जे आहे ते, त्याला अग्रॅन्युलोसाइटोसिस असं म्हणतात. तर हे मॅनिफेस्टेशन आहे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे. जर पेशंटला हिस्ट्री दिली की मला सल्फा ड्रगची अलर्जी आहे, अशा पेशंट मध्ये आपण सल्फोन्युरिया द्यायचे नाही. लक्षात आलं? त्यानंतर आहे नॉन स्पेसिफिक ऍडवर्स इफेक्ट. त्यामध्ये नॉशिया, ओमेटिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन, फ्लॅट्युलन्स, जीआयटी डिस्टर्बन्स. जीआयटी डिस्टर्बन्स म्हणू शकतो. नॉशिया, ओमेटिंग, काही वेळेस कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, काही वेळेस डायरिया आहे. फ्लॅट्युलन्स, फ्लॅट्युलन्स म्हणजे गॅस फॉर्मेशन, जीआयटी रिलेटेड. हेडेक, पॅरास्थेशिया, हे नॉन स्पेसिफिक आहे. जो क्लोरप्रोपॅमाइड नावाचा ड्रग आहे तो आता यूज होत नाही. त्याच्याबरोबर क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट होते, एक डायसल्फिराम रिॲक्शन आणि दुसरी आहे डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. तर हा पहिला सल्फोन्युरिया फर्स्ट जनरेशन, इट वॉज द फर्स्ट जनरेशन सल्फोन्युरिया. आता तो यूज होत नाही कारण त्याच्याबरोबर हायपोग्लायसेमिकचे इफेक्ट जास्त होते. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया तो ड्रग करायचा, त्याला ईडीएच लाईक ऍक्शन होते, म्हणून डायल्युशनल हायपोनायट्रेमिया ऍडव्हर्स इफेक्ट क्लोरप्रोपॅमाइड बरोबर दिसत होता. एडीएच म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन लाईक ऍक्शन, एडीएच, अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके, अँटी डायुरेटिक हार्मोन जे आहे, ओके, ते वॉटर लॉस होऊ देत नाही. ओके, त्याच्यामुळं वॉटरचं कंटेंट आपल्या शरीरात वाढतं आणि त्याला मुळे सोडियमची लेवल जी आहे ती कमी होते. त्याला डायल्युशनल हायपोनायट्रेमिया म्हणतात. सोडियम लॉस नाही होत पण वॉटर कंटेंट वाढल्यामुळे डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. तर क्लोरप्रोपॅमाइडला एडीएच लाईक ऍक्शन आहे, त्यामुळे तो डायल्युशनल हायपोनायट्रेमिया दाखवतो. आणि क्लोरोप्रोपॅमाइड अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट करतो, कोलेस्टॅटिक जॉन्डिस आणि डायसल्फिराम लाईक रिॲक्शन. आता डायसल्फिराम लाईक रिॲक्शन काय आहे की अल्कोहोलिक पेशंटला डायसल्फिराम नावाचं जर ड्रग दिलं, जो पेशंट अल्कोहोल बरोबर आहे, तो त्या पेशंट मध्ये काही इफेक्ट दिसतात, ते प्लेझरेबल नसतात. त्याला डायसल्फिराम लाईक रिॲक्शन असं म्हणतात. आता सीएनएस मध्ये मी डिस्कस करेल ते डायसल्फिराम लाईक रिॲक्शन काय. मेट्रोनिडायझोल नावाचा जो ड्रग आहे, आपण अँटीबायोटिक म्हणून यूज करतो, त्याच्याबरोबरही डायसल्फिराम लाईक रिॲक्शन दिसते. त्यामुळं हे ड्रग देताना अल्कोहोल घेण्याचं टाळलं पाहिजे, पेशंटला ते ऍडवाइस केलं पाहिजे. तर डायसल्फिराम लाईक रिॲक्शन आता आपल्याला डिस्कस करायला डिटेलमध्ये पॉसिबल नाही, कारण त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट माहित पाहिजे. तर ते अल्कोहोल टॉपिक मध्ये आपण पाहूया. तर क्लोरप्रोपॅमाइड काय करतं, डायल्युशनल हायपोनायट्रेमिया करतं, कोलेस्टॅटिक जॉन्डिस करतं आणि डायसल्फिराम लाईक रिॲक्शन करतं. त्यामुळे तो आता यूज होत नाही. ओके, तर हे नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट पाहिल्यानंतर क्लोरप्रोपॅमाइडचा एक स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आपण बघितलेले. तर हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट, हायपोग्लायसेमिया, वेट गेन, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट आणि क्लोरप्रोपॅमाइड बरोबर कोलेस्टॅटिक जॉन्डिस, डायसल्फिराम लाईक रिॲक्शन आणि डायल्युशनल हायपोनायट्रेमिया. हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहे त्याचे? सल्फा ऍलर्जी असेल पेशंटला तर अवॉइड करा. प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये अवॉइड करा. ओके, तर हे ओके. तर इथपर्यंत पाठ आपण पाहिलेला आहे. 8:50 झाले. तर ड्रग इंटरॅक्शन आपण उद्या डिस्कस करूया, कारण त्यासाठी तुम्हाला थोडं बेसिक गोष्टी डिस्कस कराव्या लागेल. ड्रग इंटरॅक्शन एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते थोडं तुम्हाला माहित असेल तर चांगलं आहे. काही काही इंटरॅक्शन दोन ड्रग एकत्र दिले तर होऊ शकतं. आणि कारण इंटरॅक्शन मुळे सल्फोन्युरियाची ऍक्शन वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. तर कोणत्या कंडिशन मध्ये सल्फोन्युरियाची ऍक्शन वाढू शकते, कोणत्या कंडिशन मध्ये सल्फोन्युरियाची ऍक्शन कमी होऊ शकते, हे माहित पाहिजे. एक्झाम मध्ये कोणी ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला विचारणार नाही. क्लासिफिकेशन, मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट तेवढं जर माहित असेल तर चालेल. डिटेल मध्ये खूप. तर सल्फोन्युरियाच्या ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये हायपोग्लायसेमिया आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, वेट गेन आहे. नॉन स्पेसिफिक ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये नॉशिया, ओमेटिंग, कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया, फ्लॅट्युलन्स, पॅरास्थेशिया हे आहे. आणि क्लोरप्रोपॅमाइड बरोबर क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, डायल्युशनल हायपोनायट्रेमिया, डायसल्फिराम लाईक रिॲक्शन आणि कोलेस्टॅटिक जॉन्डिस. हे ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिलेले. तर एक्झाम मध्ये ऍडव्हर्स इफेक्टच विसरले जातात, कारण ते क्लिक नाही होत. तर ऍडव्हर्स इफेक्ट चांगले करा, दोन्ही मेटफॉर्मिनचे पण आणि सल्फोनिलुरियाचे पण. ठीक आहे, राहिलेला पाठ आपण उद्या डिस्कस करूया. आवाज येत होता आता नंतर का नाही? येत होता सर. तेच होता चांगला. ठीक आहे, चालेल. नेटवर्क इन कंजेशन आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे, तर मी रेकॉर्डिंग टाकतो थोड्या वेळात. ठीक आहे,
उद्या आपण 7:30 वाजता डिस्कस करूया. ठीक. ओके. डायबिटीजचा लगेच तुम्ही ट्रीटमेंट आत्ताच कम्प्लीट करा. खूप महत्वाचं टॉपिक आहे. एक्झाम मध्ये चान्सेस असतात. बरोबर आहे. डायबिटीज वर क्वेश्चन येण्याचे. मेडिसिनला पण येऊ शकतो आणि इकडे पण येऊ शकतो. ठीक आहे. चालेल. ओके. थँक्यू.